नमस्कार, मी योगिता। स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहोत टिफिनसाठी बटाट्याची भाजी किंवा आपण डोशाबरोबर जी बटाट्याची भाजी खातो ती आज आपण इथे कशी बनवायची हे पाहणार आहोत। फक्त डोशाबरोबरच नाही तर चपाती भाकरी बरोबरही ही भाजी अतिशय चवदार लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डब्याला ही भाजी नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी इथे आपण 400 ग्रॅम बटाटे घेतले आहेत। उकडून सोलून आपल्याला या पद्धतीने बारीक काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही हे थोडे कुस्करून घेतले तरीही चालतील। त्यासाठी इथे घेतले आहेत 2 मोठे कांदे उभे कापून घेतले आहेत। 1 चमचा उडीद डाळ घेतली आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत। 6 ते 7 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर ती आपण इथे बारीक कापून घेतलेली आहे। तसेच चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आणि लिंबाची फोड घेतली आहे। भाजी बनवण्यासाठी इथे आपण 4 मोठे चमचे तेल घेतले आहे। तेल तापल्यानंतर मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर इथे जिरे घालायचे आहेत। नंतर इथे आपण 1 चमचा उडीद डाळ घेतली आहे ती घालायची आहे। ती थोडीशी लालसर होऊ द्यायची आहे आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। नंतर घालणार आहोत बारीक कापलेली मिरची। मिरची इथे आपल्याला जास्त करपवायची नाहीये। नंतर कढीपत्ता घालणार आहोत। मिरची थोडीशी खरपूस भाजली की याच्यामध्ये आपण उभा कापून घेतलेला कांदा घालणार आहोत। मध्यम गॅसवर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा एकदम खरपूसही परतायचा नाहीये। गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिट लागतात मंद आचेवर कांदा भाजण्यासाठी। या पद्धतीने न करपवता आपल्याला थोडासा गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतला की आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर भाजीला छान चव येते। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घातली आहे, छोटा चमचा। मंद गॅसवर आपल्याला हे एकत्र परतून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। अगदी 2 चमचे, पोह्याचे 2 चमचे इथे आपण पाणी घातलं आहे। पाणी घातल्यानंतर सर्व मसाला एकत्र छान मिक्स करायचा आहे। त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे, साधारणतः 1 चमचा। थोडंसं पाणी घातल्यामुळे काय होतं, आंबट, तिखट, साखरेची गोड चव हे सर्व मसाल्यामध्ये उतरलं जातं आणि भाजीला खूप छान चव येते। आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत उकडलेला बटाटा। हा बटाटा तुम्ही स्मॅश करूनही घेऊ शकता किंवा फोडी करूनही घेऊ शकता। बटाटा घातल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला हा एकत्र मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। इथे ही बटाट्याची भाजी आपण थोडीशी साऊथ इंडियन पद्धतीने बनवली आहे। आपल्याकडे महाराष्ट्रात ही हिरवी मिरची, लसूण वाटण घालून झणझणीत बनवली जाते। त्याची ही चव अप्रतिम अशी लागते। डोशाबरोबर खाण्यासाठी या पद्धतीने भाजी बनवली जाते, परंतु चपाती भाकरी बरोबरही खूप छान लागते। बटाटा छान परतून झाला की गॅस बंद करायचा आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे। अशा प्रकारे आपली फक्त डोशाबरोबरच नाही तर तुम्ही डब्यालाही घेऊन जाऊ शकता, चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता अशी चटपटीत चटकदार अशी बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका। त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील। साऊथ इंडियन पद्धतीने चटणी आणि सांबरच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे।